की आपल्या कोणाच्याही गावामध्ये जर कुठलाही परप्रांतीय आला तर त्या परप्रांतीयाला आपण जमिनी विकायच्या नाही. आपण परप्रांतीयांनी जमिनी खरेदी केल्या म्हणून त्यांना दोष देण्याच्यापेक्षा विकणारा तर आमचा कोण परप्रांतीय नाही ना, विकणारा आमचाच आहे. आणि मग तो आमचाच विकणारा ज्या वेळेला तिथं असेल आणि मग त्याच्याबद्दल तुम्ही तक्रार करणार असेल, शिंगव्याच्या घटनेमध्ये ती दुकानची जागा कोणी दिली? ती दुसऱ्या राज्यातला नव्हता, त्यांनी नाही ट्रान्सफर केली, आमच्या शिंगव्याच्याच कोणीतरी जागा त्याला दिली, त्यांनी आणखी तिथं जमीन पण घेतली, त्याचं धाडस वाढत चाललं. आणि हे फक्त एकाच गावात नाही, हे सगळ्या गावामध्ये घडतं आहे. मेंगडेवाडीमध्ये पण घडतं आहे, बाकीच्या गावामध्ये पण घडतं आहे, सगळ्या गावामध्ये त्या ठिकाणी घडतं आहे. आणि म्हणून ते बाकीचे जे विषय आहेत, भेसळीचं दूध कोण घेतं आहे ते FDAचे लोक ठरवतील, आपल्यासमोर येईल तेव्हा आपण त्याच्यावर बोलू. मध्ये दिल्लीला मीटिंग झाली अमित शहा साहेबांच्याबरोबर कांद्याच्या प्रश्नाबाबत आणि ऊसाच्या प्रश्नाबाबत. अफवा काय पसरवली माहिती आहे? तुमच्या आमदारांना बाहेरच बसवलं, आत पण नाही येऊन दिलं मीटिंगमध्ये. आता मीटिंगमध्ये काय काय घडलं ते लोक सांगतील. आज आरोपी हे वळसे पाटलांचे कार्यकर्ते असेल, माझा एखादा कार्यकर्ता चुकीचं वागला याचा अर्थ त्याच्या त्या कृतीमध्ये मी सहभागी आहे असा अर्थ काढायचं काही कारण नाही. कोणी चुकीचा वागला त्याला कायद्याने जी शिक्षा होणार असेल ते होणारच, आणि त्याच्यासाठी मी कुठल्याही प्रकारची सवलत त्याला द्यायचा नाही आहे. आणि मग तुम्हाला डोंगर बुडवायचं आहे का आणखीन काय बुडवायचं आहे हे तुमचं तुम्ही ठरवा. आणि म्हणून लोकप्रतिनिधी विधानमंडळात बोलले नाही म्हणून मी जाहीर निषेध करतो. अरे बाबा ठीक आहे, तुमचा निषेध मी स्वीकारतो, पण त्या दिवशी मी आदिवासी भागातल्या लोकांचं जीव वाचवण्यासाठी या भागामध्ये फिरत होतो, त्याच्यामध्ये कृती केली, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, आणि मग तर ते सगळं होय. आता काय काय गोष्टी त्या ठिकाणी सांगतात. आता दुसरा एक विषय आहे. एक दिवशी महाराष्ट्राच्या मंडळामध्ये एक विषय चर्चेला आला. मुंबईमध्ये जी हाफकिन इन्स्टिट्यूट जी आहे ही 100 वर्षापूर्वीची इन्स्टिट्यूट आहे, तिला एक मोठा वारसा आहे. आणि 100 वर्षापूर्वीच्या इन्स्टिट्यूटला खाजगीकरणाचा प्रस्ताव आहे का काय अशा प्रकारची त्या विषयावरची चर्चा होती. मी मेडिकल एज्युकेशनचा मंत्री असताना ही इन्स्टिट्यूट त्याचा प्रमुख मी होतो, मला त्या इन्स्टिट्यूटमधलं आतलं बाहेरचं सगळं माहिती. आज नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणी त्या इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन केलं जातं, लसी तयार केल्या जातात. जशी पुण्याची सिरम आहे ही खाजगी आहे, पण हाफकिन ही राज्य सरकारच्या मालकीची जुनी इन्स्टिट्यूट आहे. त्याची परळमध्ये 80 एकर जमीन आहे. आता ही 80 एकर जमीन जर इकडं तिकडं कुठं जाऊ नये तर मी सभागृहात आणायचे उपस्थित होतो. मी फक्त मंत्री महोदयांना एवढंच विचारलं की मंत्री महोदय, या संदर्भामध्ये तुम्ही एक कमिटी नेमली होती डॉक्टर माशेलकरांच्या अध्यक्षतेखाली. आता मंत्री तर आमचेच आहेत, राष्ट्रवादीचे झिरवाळ साहेब. त्यांना म्हटलं त्या माशेलकर समितीचा अहवाल तुम्ही सभागृहात ठेवणार की नाही? मंत्री महोदय म्हटले, गोल 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 उत्तर द्यायला लागले. मी म्हटलं मंत्री महोदय तसं नको, मला 2च शब्दात उत्तर द्या, होय किंवा नाही. मंत्र्यांनी सांगितलं होय, आम्ही ठेवणार अहवाल. आता तो अहवाल आला की पुढं त्याच्यामधून काय व्हायचं ते होईल. पण आज त्याच्यानंतर घटना घडली त्यावेळेला काल सभागृहामध्ये जाहीर केलं की आता आम्ही त्याच्यामध्ये सरकारनेच पैसे द्यायचा निर्णय घेतलेला आहे वगैरे वगैरे. मग आज संवाद का जनसंवाद का घेतला? बिबटेच्या वेळेला का नाही घेतला? अरे बिबटेच्या वेळेला आम्ही जे काम केलं ते आम्हीच केलं. तातडीने जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून 12 कोटी रुपये मंजूर करून दिले, पिंजरे घेऊन दिले, लोकांचं जीवन सुरक्षित करायचा प्रयत्न केला. आणि मग तुम्ही आंदोलन केलं,
घटना शिरूर तालुक्यात झालेली होती. मग आंदोलन आंबेगाव तालुक्यामध्ये का? आणि कायदा तुम्हाला जर माहीत नसेल तर समजून घ्या की राष्ट्रीय महामार्ग 10 मिनिटापेक्षा जास्त काळ तुम्हाला अडवता येत नाही. कायद्याने तो गुन्हा आहे. आणि जर असा कोणी अडवला, कारण याही बाजूला रांग लागली त्याही बाजूला रांग लागली, ॲम्ब्युलन्स असतात, पेशंट असतात, डायबिटीसवाले लोक असतात, त्यांना त्रास होतो, आणि मग 10 किलोमीटर लाईनी लागल्या तरी तुमचं आंदोलन चाललं आहे, आणि मग रात्रीच्या वेळेला येऊन तुम्ही गुपचूप ते आंदोलन त्या ठिकाणी मग सोडून दिलं, तर त्या आंदोलनामध्ये वळसे पाटील का सहभागी झाले? अरे मी सत्तारूढ पक्षाचा माणूस आहे, मी पक्षाचा एक जबाबदार कार्यकर्ता आहे, मी राष्ट्रीय कार्यकारिणीचा सदस्य आहे, मी पक्षाच्या कोर कमिटीचा मेंबर आहे, निर्णय घेणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांना आर्थिक सल्ला देणारी जी कमिटी आहे मित्रा नावाची, त्या कमिटीचा मी उपाध्यक्ष आहे. कर्जमाफीचा प्रस्ताव तिथूनच पुढे गेला, मग तो कॅबिनेटमध्ये गेला आणि मग तो त्या ठिकाणी लागू झाला. त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या त्रुटीसुद्धा दुरुस्त करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आणि एक लक्षात ठेवा की हा विषय आपल्याला वाटतो तेवढा सोपा नाही. हा विषय त्याचे बरेच हे आहेत. माझ्या हातात एक पोलीस स्टेशनचा जबाब आहे. सुदर्शन पाटील उपविभागीय अधिकारी खेड विभाग कोणीतरी दिलेला आहे की हा माझा पुतण्याच नाही, तो वेगळाच राहतो, त्याचं घरच वेगळं आहे वगैरे वगैरे. विष्णू काका, तुमचा पुतण्या आहे तिथं तुमच्या शेजारी राहतो, तुम्हाला तो माझा पुतण्या नाही असं म्हणायचं काही कारण आहे? म्हणायचं माझा पुतण्या आहे, तो काय करतो त्याच्याशी मी सहमत नाही. हा जबाब आहे तुमचा. कुठल्या केसमध्ये? तर त्या केसमध्ये जाऊ द्या, कुठली का असेल, आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये. आता बरेच बहादर दुसरे पण सरसावले पुढे, त्यांनी पण बऱ्याच गोष्टी मांडायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये कात्रज डेअरीत एकाच कुटुंबाची 30 वर्ष वगैरे वगैरे. काही माणसं जे अक्का अक्का म्हणतात, त्यांनी मला एक सांगावं की या तालुक्यामधल्या आदिवासींच्या संपादन केलेल्या जमिनी पुनर्वसनासाठी घेऊन करोडो रुपये कमवणारे अक्का या तालुक्यात कोण आहेत? नाही, बरेच आहेत, एकच नाही, बरेच आहेत. तर तेही तुम्ही जरा समजून घ्या. दूध उत्पादनामध्ये घट झालेली आहे. मी बरं झालं त्यांना ते कळलं लवकर याचा परिणाम काय होणार. FDAचं डिपार्टमेंट आहे ना, हे 2 ठिकाणाहून ऑपरेट होतं. ज्यांना केंद्राचं लायसन्स आहे त्यांना केंद्राचं FDA डिपार्टमेंट रेग्युलेट करतं. ज्यांना राज्याचं लायसन्स आहे त्यांना राज्याचं FDA त्या ठिकाणी रेग्युलेट करतं. केंद्राचा कायदा काय सांगतो की शेतकऱ्याने आणलं तसं दूध तुम्ही घेतलं पाहिजे. आता भेसळ हा एक वेगळा विषय. दुधाचं उत्पन्न, त्याची दर्जा, त्याची क्वालिटी, ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत आणि हे त्याच्याशी संबंधित आहे. तर केंद्राचा कायदा असं सांगतो, शेतकऱ्यांनी घेतलेलं दूध किंवा सप्लायर्सनी घेतलेलं दूध जसं असेल तसं तुम्ही स्वीकारलं पाहिजे. पण बाहेर मार्केटमध्ये पाठवताना ते दूध तुम्हाला तसंच्या तसं पाठवता येणार नाही. तुम्हाला ते त्याच दर्जाचं पाठवावं लागेल. ही प्रोसेसिंग कंपन्यांवरची जबाबदारी आहे. आणि प्रोसेसिंग कंपन्यांवरची ही जबाबदारी याच्यासाठी आहे की भेसळयुक्त किंवा कमी प्रतीचं दूध नागरिकांना दिलं जाऊ नये. आणि म्हणून त्यांनी आता काय केलं आहे माहिती आहे, आता बदल केला इथल्या कायद्यात
आता FDA डिपार्टमेंटने आपल्या महाराष्ट्राच्या असं सांगितलं की आता कुठल्याही डेअऱ्यांनी जे दूध कलेक्शनवाले आहेत त्यांनी फॅट 3.2 आणि SNF 8.3 याच्या खाली दूध खरेदी करायचं नाही. स्वप्नीलजी, तुम्ही सांगा, शेतकरी या दर्जाचं दूध घालू शकतो का? आदिवासी भागातला दूध उत्पादक शेतकरी या दर्जाचं दूध घालू शकतो का? तुम्ही आहे ना सगळे शेतकरी दूधवाले. मग त्या कंपन्यांवर जबाबदारी टाकली की या दर्जाचं दूध नसेल तर तुम्ही त्याची विल्हेवाट लावायची नाही, तुम्ही ते परत करायचं. आणि आता ते दूध जर परत केलं तर मग आपोआप दुधाचं संकलन कमी होईल. आणि दुधाचं संकलन एकदा कमी झालं की मग दुधाचे भाव वाढतील, हे नक्की आहे. पण दुधाचं संकलन करण्याच्यासाठी ज्या अटी आणि शर्ती केंद्र सरकारने घातलेल्या आहेत आणि राज्य सरकारने घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल करण्याचं काम गेल्या आठवड्याभरामध्ये जे झालं आणि त्याच्यामुळं आता तुम्ही सभागृहामध्ये उपस्थित असलेले सगळे लोक आणि हा कार्यक्रम आपण लाईव्ह केलेला आहे, ऐकत असलेले सगळे लोक, त्यांनी हे लक्षामध्ये घ्यावं याचा दूरगामी परिणाम या दुधाच्या धंद्यावर काय होणार. आमची तर भूमिका हीच आहे की तुम्हाला शेतकऱ्यांना 4 पैसे मिळाले पाहिजेत आणि म्हणून त्याच्यामधून या धंद्याला पहिल्यापासून आपण प्रोत्साहन दिलं. मामासाहेब मोळांच्यापासून आत्तापर्यंत अजितदादांच्यापर्यंत सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मग शेतीसाठीची वीज असेल किंवा कर्जमाफी असेल किंवा आणखीन कुठल्या गोष्टी असतील, अरे बाकीच्या गोष्टीच्या बाबत तुम्ही नका काही कॉमेंट तुमच्या देऊ, पण तुमच्या सरकारने 2 लाखापर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ केलं. याचा आनंद व्यक्त करणारी तरी तुमची पोस्ट येऊ द्या ना त्याच्यामध्ये. ते सुद्धा जर आमचे कार्यकर्ते काम करणार नसतील तर मग नक्की आपण कुठल्या मार्गाने जायचं हे आता तुम्हीच मला सांगा. याच्यापेक्षा मी जास्त काही बोलत नाही. याच्या